आवाज येते सगळ्यांना व्यवस्थित आहे? चला. काल तिथून सोडू थांबलं होतं तिथून आपल्याला सुरू करा. आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण आहे ना, आज तिसरा लेक्चर असेल बा. कोणता? तिसरा. शेकडेवारी चालू आहे. पर्सेंटेज आहे ना, त्याला आपण बरोबर म्हणतो मी, आहे ना. साध्या भाषेत सरळ सरळ चांगले चांगले क्वेश्चन आपण 2 दिवस पाहिले. बरोबर. आज तिसरा दिवस आहे. तुम्हाला काही चांगले क्वेश्चन अनुभवायला मिळतील. चला घ्या आजचा पहिला क्वेश्चन. घ्या बरं. शीट मिळून जाईल तुम्हाला, कुठे जाणार नाही, है ना. दोन संख्येपैकी घ्या बरं. दोन संख्येपैकी दोन संख्यापैकी महत्वाचे क्वेश्चन आहेत. दोन संख्यापैकी लहान संख्येच्या लहान संख्येचा लहान संख्येचा 20%, लहान संख्येचा 20% हे मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येच्या 14%, 14% बराबर असेल. बरोबर असेल. तर दोन्ही संख्यांची बेरीज दोन्ही संख्यांची बेरीज दोन्ही संख्यांची बेरीज बेरीज दोन्ही संख्यांची बेरीज 8,942 असेल तर 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 मोठी संख्या किती? मोठी संख्या किती असा प्रश्न आहे ना. मोठी संख्या विचारली. सर्व साधा क्वेश्चन आहे. एकाच टाईपचे 2-3 क्वेश्चन घेऊया आपण. 4920 5260 50 40 5160 है ना. हा विचारलेला 2022चा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. चांगला क्वेश्चन आहे. आशा करतो की तुम्हाला येईल है ना. दिसते सगळ्यांना स्पष्ट दिसते है ना. काही त्याच्यात ना आवाज कधी कधी अडकत असेल, तुमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकते किंवा इथलं प्रॉब्लेम पाण्यामुळे थोडंसं होईल. तेवढं अति नाही होणार बा. किती संख्येत बा? 2. लहान संख्येचा 20%. समजा लहान संख्या काय पकडलं बा? X पकडलं. हा आहे ना. हा. आणि मोठी संख्या काय पकडलं बा? Y पकडलं. काय पकडलं? लहान संख्येचा 20%. पुन्हा मोठी संख्या Y पकडलं. मोठ्या संख्येचा किती जेव्हा 14% बरोबर आहे. ठीक आहे. दोन्ही संख्येची बेरीज दिली आणि आपल्याला मोठी संख्या विचारली. बरोबर म्हणतोय मी. आता तुम्हाला घेऊन सांगतोय की बाबा रे 3x बराबर 4y असेल. किती बा? 3x बराबर 4y असेल तर x ची किंमत किती राहिली? 4. y ची किंमत किती राहिली? 4. एकमेकाचा उलटा असतोय त्यावेळेस बराबरचं चिन्ह असेल. जर मी थोडक्यात बोलायचं झालं 6x बरोबर किती राहिलं? 7y दिले तर x ची किंमत 7, y ची किंमत किती राहिली? 6. पटलं बुद्धीला? इथं पण तसंच आहे. पर्सेंटेज चिन्ह काही देणं घेणं नाही. x ची किंमत किती राहिली? 14, y ची किंमत किती राहिली? 20 आहे. x ची किंमत जर कोणी विचारलं असतं तर 14च्या पटीची y ची किंमत किती राहिली? 20. आता या दोघांची बेरीज आपल्या म्हणण्यानुसार किती राहिली? 34. पण प्रश्न म्हणतो की नाही बा, त्या दोघांची बेरीज किती? 8,942. आहे ना. तर आपल्याला विचारले मोठी संख्या आहे तर मोठी संख्या कोणती राहिली? 20. 20 ची किंमत काढायची. आता लहान पोरासारखं या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले हे म्हणजे मी इथं लिहितो 8,942 गुणिले 20 भागिले किती राहिलं? 34. पटलं बुद्धीला? आता ज्याला 17चा पाढ आहे ते चांगलं आहे. बेक बे बेसत्ती 14 बेक बे 0. 17 1 17 17 5 85. किती उरलं बा? 4 उरलं आहे ना. 17 दोन्ही किती राहिलं? 34. 10 उरलं. 17 सत्तर 102. या दोघांचा गुणाकार किती राहिलं? या 10 गुणाकार केल्यानंतर 5 2 6 0. कोणता पर्याय राहिला? पर्याय नंबर सेकंड. हा या ना. हे असे चांगले चांगले जर क्वेश्चन करायला सुरुवात केल्यास तुम्हाला पेपर एकदम इझी जाईल. कारण मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय की बाबा रे या टाईपचं जर क्वेश्चन आलं तर तुम्हाला या वेळेनं करायचं आहे ना. 34ची किंमत दिली, 20ची किंमत विचारली. कारण असे 2-3 क्वेश्चन घ्या जी बुद्धी पटेल बा. आला? थोडस मी पुढे जातो. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल
आशा करतो की मी पुढचे क्वेश्चन पण तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चल रद्द करू. बाकी मित्रांना पण शेअर करा, हे कामाचं आहे. त्यांना माहिती सांगा, त्यांना ऑफलाईन येण्याच्या ऑफलाईन येऊ शकता, ऑनलाईन वाले ऑनलाईन येऊ शकता. रद्द करू. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 आन्सर करा बरं बघू किती सांग. अच्छा लाईव्ह मी मेसेज नाही टाकली का? लाईव्ह सुरू आहे, मेसेज टाकून देतो. क्वेश्चन नंबर 2 घ्या बरोबर. दोन संख्येतील फरक. सेम क्वेश्चन आहे. दोन संख्येतील फरक. दोन संख्येतील फरक. फरक म्हणजे आहे ना अंतर. 1020 आहे. जर 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 मोठ्या संख्येचा, हे थोडं चांगलं क्वेश्चन आहे. जर मोठ्या संख्येचा 7.6% हे लहान संख्येच्या लहान संख्येच्या लहान संख्येच्या 12.4% बरोबर असेल, 12.4% बरोबर असेल तर 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 त्या दोन संख्येची बेरीज किती? दोन संख्येची बेरीज. आता सोपा क्वेश्चन आहे, हार्ड नाही. त्याला तुम्ही हार्ड बनवत आहे ना. पर्याय देतो. 3250 4250 4520 3520. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याला स्टार मार्क करू शकता. थोडं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तर शिकवायला आलोय मी इथं. ठीक आहे बघा, तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असेल तर माझं काय काम आहे. आता काय दिले, दोन संख्येतील हा ना फरक दिले तर फरक लिहा. दोन संख्येतील फरक. फरक किती दिले बाळ? 1020 आहे. मोठ्या संख्येचा किती टक्के राजा? समजा मोठी संख्या काय मानलं बाळ? एक्स मानलं, मानू शकतोय. आणि लहान संख्या काय मानलं बाळ? वाय. आपल्या सोयीसाठी केला असं. बरोबर आहे. मोठ्या संख्येचा एक संख्या मानले, त्याचं 7.6%. हा ना. हे कोणाबरोबर राजांनो? लहान संख्या वाय पकडलं, त्याचं 12.4% बरोबर आहे. बरोबर आहे म्हणतोय मी. हे दिले आहे ना. आणि त्या दोन संख्येतील फरक दिले. आपल्याला दोन संख्या प्रॉपर काढायचं पूर्णांक मध्ये. तर हे चिन्ह मला जमना गेले, म्हणजे दशमलक मला जमना गेले. इकडे 10 न गुणाकार केलं, इकडे 10 न गुणाकार केलं तर पॉईंट हटेल. जे पोरं हुशार आहे ते का बघा. 4 1 4 4 9 36, 4 1 4 4 1 12 1 4 1 4. म्हणजे एक्सचा 19 बरोबर करा जणू वायचा 31. एक्सची किंमत सांगा जणू 31. वायची किंमत जर मला बोलायचं असेल, एक्सची किंमत नाही बाप 31 आहे, वायची किंमत किती राहिली? 19. आता सांगितलं ना, एकमेकाच्या उलट्या नंबर बरोबर असते जेव्हा मध्ये बराबरचं चिन्ह असते. ठीक आहे. एक्सची किंमत इकडं 31, वायची किंमत 19 लिहिलं. या दोघांचा फरक सांगा नाही बाप. या दोघांचा फरक कोणी सांगितलं? 31 मधून 19 गेलं किती राहिलं? 12. पण प्रश्नामध्ये या दोघांचा फरक किती दिले बाळ? 1020. आता या दोघांची बेरीज विचारली. बेरीज किती राहिलं? 50. याची किंमत विचारली. आता इथून पुढे डोकं खोलायला सुरू केलं. पहिला दिसल्या प्रश्नाला आपल्याला मांडणी करायचं आहे. एक्सचा 7.6% बरोबर वायचा 12. इकडं 10 गुणाकार केलं, 4 न कटलं 4 न. एक्सची किंमत आली, वायची किंमत किती? मग थांबा. एवढं तर 10 सेकंदात करू शकतोय. आता आपल्याला विचारले काय? दोघांची बेरीज विचारले. ही बेरीज म्हणजे किती राहिलं? 50. 50 मध्ये काय लपले मग? एखाद्या संख्येला 50 न कधी भाग जातो? तर 50 न भाग देण्यासाठी शेवटचा अंक 0 पाहिजे आणि त्याच्या अगोदरचा अंक 5 पाहिजे. किंवा तर 50 मध्ये 25 लपले. 25 न भाग देण्यासाठी शेवटचे अंक 2 2 2 0 25 50 आणि काय राजानं बोलत ना 75. या चार व्यतिरिक्त असेल तर त्याला भाग जात नाही. मी काय बोलतोय? जर एखाद्या संख्येला 50 न भाग जात असेल तर 25 न भाग जायलाच पाहिजे. 25 न भाग देण्यासाठी शेवटचे दोन अंक काय पाहिजे? डबल 0 25 50 75. आता 50च्या पाड्यात मला काढायचं आहे, तर हे दोन आन्सर तर नाहीये. बरोबर म्हणतोय मी? बघितल्या तर या दोन्हीपैकी एक आन्सर आहे.
पण मला माहित आहे सर 12ची किंमत दिली आणि 50ची किंमत विचारली. 50 हे 12 किती पट राजा लगभग 4 पट आहे. किती पट राजा अरे 50च्या जवळ जायचं असेल तर 5×4 किती पट आहे राजांनो? साधारणतः 4 पट आहे. म्हणजे हे पण 4 पट येईल. आता 1000च्या 4 पट म्हणजे 4000 पेक्षा थोडंसं आन्सर मोठे येईल. जे आन्सर 3000 येईल का ना आन्सर नंबर ज्या पोरांना कॅल्क्युलेशन करायचं नाही त्यासाठी सांगतोय. म्हणजे 12ची किंमत दिली 50 विचारलं तर मला माहिती आहे 50 मध्ये 25 लपडी या दोघांपैकी एक आहे. त्यांना 25 न भाग जात नाही. मग मी थोडं पुढे गेलं की माय बाप हे किती पट राजानो बघा 12ची किंमत देऊन 50 विचारले की 4 पट विचारले त्याचं पण 4 पट येईल. 4 पट म्हणजे किती राजानो 4000 पेक्षा थोडंसं मोठं आन्सर हे आहे. हे नाही येऊ शकत. त्या 1000चे 4 पट म्हणजे 4000 पेक्षा जास्त कोणता आन्सर राजानो घे नाही सर आम्ही असं नाही करू शकत. आम्ही गरीब लोक आहेत माझ्यासारखे. तर काय करणार या दोघांचा तिरपा गुणाकार 50 गुणिले किती राजानो 1020. ह्याला कितीनं भाग द्यायचं बाळ बोलत चला 12. ठीक आहे 12×1 = 12, 12×3 = 96. किती उरलं बाळ 6 आहे ना 6 उरलं 12×5 = 60. आता गुणाकार करता येते 0 5×5 = 25 है ना 8×45 आणि 2 किती राजानो 42. किती 4250 पर्याय क्रमांक 2. कळलं कॅल्क्युलेशन प्लस ही ट्रिक पण सांगते. समजलं बा आशा करतो की तुम्हाला हे जमलं असेल. परफेक्टली जमते. काही डाऊट एक क्षणभर पण डाऊट नाही बा. मी पुढे चलू. लिहून घ्या क्रमांक सगळं लिहून घ्या. तुम्हाला जे जे दिले जे जे विचारले आणि कोणत्या वेनं जायचे सांगितलंय. रफ करू वरचं क्वेश्चन एवढं रफ करतो आहे ना. लिहून घ्या सोल्युशन लिहून घ्या कामाचं. तसं तुम्ही पॉज करू शकता. ज्यांना स्पीड होऊ लागले बा त्यांनी स्पीड पण कमी करू शकतो. तिथं आहे ऑप्शन हा रब करू ऑप्शन रब करतो. सोल्युशन तुम्ही लिहून घेतला असेल आता ते पण रब करतोय बा. चला आपल्याला क्वेश्चन जास्त घ्यायचे आहे तर आपल्याला स्पीड वाढवावं लागेल हा पेपर पण टाइम मध्ये आहे. जाऊ मी पुढे चला क्वेश्चन नंबर आज 3 आहे ना. आजचा 3रा क्वेश्चन करून घ्या बरं. कामाचे क्वेश्चन आहेत आपल्याला. आणखी एक सुंदर घेतो है ना. किती जण करू शकता बघा. दोन संख्येची दोन संख्येची दोन संख्येची बेरीज दोन संख्येची बेरीज 520 आहे. 520 आहे. जर 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 मोठी संख्या थोडस निराळा क्वेश्चन असंच. जर मोठी संख्या 4% ने कमी केल्यास आणि 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 लहान संख्या लहान संख्या लहान संख्या 12% ने वाढवल्यास त्या बराबर येतात म्हणजे एकमेकाच्या बरोबर येतात असतात किंवा येतात. ठीक. तर लहान संख्या किती आता बघा एक्झामला बघा सगळे लोक असे करतात आहे ना. आपण नाही. आपण थोडीशी हुशारी करायची आहे ना. 210 ऑप्शन नंबर 300. आता मी म्हणलं आता मी तुम्हाला काय शिकवतो ते लक्ष द्या. ठीक आहे ना. डोकं जागेवर ठेवायचं थोडस. आता बघा मला काय म्हणायचं आहे. हे दोन लोक आहेत तुम्ही. हा एक माणूस आहे हा एक माणूस आहे. कोणाला डाऊट नाहीये. आता हा मोठा आहे हा लहान आहे. बरोबर आहे. चिन्ह तर दिले कळते. मला माहित आहे या दोघांच्या वजनांची बेरीज किती राजानं बोलत चला 200 आहे. किती राजानो 200 आहे. दोघांच्या वजनांची बेरीज किती राजानो 200. तर काय करायचं आता मला माहित आहे तरोडचा पारडा कुठे राजा इकडे जड आहे मोठा आहे. तर मी काय म्हणलं सर याच्यात काय कन्क्लुजन काढू शकतो काय निष्कर्ष काढू शकतोय. तर या दोघांची बेरीज जर 200 असेल त्याचं निम्म प्रकार 2 येतं तर निम्म केलं तर किती येतं 100. मी म्हणू शकतोय हा जो मोठो आहे ना हा मोठो 100 पेक्षा मोठा असेल. काय बा 100 पेक्षा मोठा असेल. बरोबर आहे. आणि हा छोटू आहे ना 100 पेक्षा त्या राजानो लहान असेल बरोबर आहे. म्हणू शकतो नाही समजलं सर
मी म्हणलं हे दोन व्यक्ती आहेत, है ना, हे दोन व्यक्ती आहेत, या दोघांची वजनांची बेरीज किती राजा? 100 आहे. तर मी दोन निष्कर्ष काढू शकतोय. तर त्याचं निम्म करायचं. तर 100च्या निम्म किती राजा? 50. आता दोघांना 50-50 रुपये दिले, दोघांची वजनांची बेरीज किती राजा? 50. दोघांना 50-50 दिले. आता आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे, हा मोठा आहे, हा लहान आहे, तर याची किंमत 50 पेक्षा मोठी असेल बा, याची किंमत 50 पेक्षा मोठी, याची किंमत 50 पेक्षा लहान. कारण डोक्यात बसलं बा, जमला असेल. आता मी म्हणलं त्या दोन व्यक्तींची वजनांची बेरीज किती राजा? 400 आहे. तर मी काय केलं, अगोदर 200-200 रुपये देऊन टाकलं. आता निष्कर्ष काय करणार, हा मोठा आहे, हा पण 200 पेक्षा करायला जास्त असेल, हा 200 पेक्षा कमी असेल. बरोबर म्हणू शकतो बा, तर मी निष्कर्ष काढू शकतो, नाही तर नाही. आता बघा या टाईप म्हणजे असंच आहे. दोन संख्येची बेरीज किती राहणार? 520. आपल्याला लहान संख्या विचारली, एक डोकं जागेवर ठेवा. 520 खर्च निम्म किती राहणार? 260. दोघांना 260-260 रुपये देऊन टाकलं, बरोबर आहे, अर्ध केलं. आता दोघांच्या आयुष्याला 260-260 रुपये देऊन टाकलं. आता मला लहान संख्या, एक मोठी एक लहान आहे, तर मी 100% म्हणू शकतो लहान संख्या 260 पेक्षा लहान असेल आणि मोठी संख्या 260 पेक्षा मोठी असेल. बरोबर म्हणतोय मी. आता लहान संख्या विचारली 260 पेक्षा लहान, हे आहे का बा 260 पेक्षा लहान, हे आहे का बा? नाही, हे किंवा हे. बरोबर बा, बुद्धीला पटते. आता कॅल्क्युलेशन करायचं. समजा मोठी संख्या किती राजांनो, हा ना, मोठी संख्या 100x मानलं आणि लहान संख्या किती राजांनो? 100y मानलं. तर आतापर्यंत x मानत होतो, आता 100x का मानलं? कारण आपल्याला टक्केवारीने दिले, 4%, कमी पण करायचंय, 12% वाढवायचंय. त्याच्यामुळे मानताना पहिले काय म्हणलं? 100x 100y, जेणेकरून कॅल्क्युलेशन पटपट व्हावं. हे ऑटोमॅटिक सुचतंय. 4% कमी केलंय तर 4% कमी केल्यानंतर किती होईल बा? 96x. बरोबर. आता मोठी संख्या छोटी संख्या कितीने वाढवतो राजानो? 12%. 12% म्हणजे कितीने वाढली बा? 12. म्हणजे किती होईल बा? 112y. आता हे 4%ने कमी केले, 12%ने वाढलं तर दोन्ही बराबर होते, असा प्रश्न होतोय. दोन्ही बराबर होते. तर मला सांगा काय करू शकतो रे? हा, आता काय विचारले बा? आता मला सांगा एकशे किंमत किती राजानो? हे म्हणजे एकशे किंमत हे, वायची किंमत हे आहे. आता मला सांगा मोठी संख्या 112 आली, लहान संख्या किती आली बा? लहान संख्या किती आली बा? 96. आता जो पोरगा हुशार आहे, डोक्यात चालवणार आहे, आपल्याला लहान संख्या विचारले, लहान संख्या 96च्या पडीत 96 मध्ये काय टाकले बा? 24. 24 किती राहिलं? 96. म्हणजे हे 24च्या पडात हे आहे का बा? नाही. आन्सर. थोडं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, दिमाग असं चालवा. मी कॅल्क्युलेशन सोबत सोबत ऑप्शन सोबत खेळणार आहे, हे हळूहळू अवगत होईल, ते करायचं आहे. कळालं? नाही सर आम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. या दोघांचं, या दोन संख्येची बेरीज विचारली, या दोन संख्येची बेरीज किती राहिलं? 208. याची किंमत किती दिली बा? 520. आपल्याला काय विचारले? लहान संख्या, लहान संख्या 96ची किंमत विचारली. बरोबर बा, हे काढायचं. या दोघांचा गुणाकार मी इथे लिहू बा, 520 गुणिले 96 भागिले किती राजानो? 208. बरोबर म्हणतोय मी. काही डाऊट? काही डाऊट नाही. तर एवढा 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 सण 48, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 13 दोन्ही 26, 13 एक 13, 13 चौक 52, बे एक बे, बे सकम 12, साईन चौक 24 आलं की नाही बा या दोघांचा गुणाकार? म्हणजे लहान संख्या विचारले, तर लहान संख्या किती राजानो? 240. आलं की नाही या दोघांचा गुणाकार? आलं की नाही? एवढं तुम्हाला करायचंय. पण आपल्याला एवढं का माती खायची आहे? तर मी काय म्हणलं, सर लहान संख्या काढणं, मोठी संख्या, या दोघांनी काय दिले बा? बेरीज दिले. आपल्याला काय विचारले? लहान संख्या, लहान संख्या किती पडीत पाहिजे? 96. 96 मध्ये 24 लपले, 24च्या पडीत हे आहे, हे नाहीये. बाकी तर 50-25च्या पाडात तुम्ही डायरेक्ट हाताळून होतो. बरोबर म्हणतो मी. आहे ना? म्हणजे या वेनं करायचंय तुम्हाला, या वेनं तुम्हाला सोल्युशन करायचं. कळालं? समजते? काय पुढे चालू थोडस, ठीक आहे ना? काय? एवढं तुम्हाला समजलं असेल, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला करायचे. बरोबर आहे? काही डाऊट असेल तर मला बरं चला, आहे ना? चला, है ना? हे क्वेश्चन समजले बघा, या टाईपचे क्वेश्चन तुम्ही करण्यामध्ये पारंगत असाल. मी थोडंसं पुढे जातोय, लेवल थोडीशी पुढे द्यायचं बघा. है ना? घ्या आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन समजले ना? परफेक्ट. क्वेश्चन नंबर ठीक आहे सर. है ना? दोन संख्या, दोन संख्या क्रमशः 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 तिसऱ्या संख्येपेक्षा
तिसऱ्या संख्येपेक्षा तिसऱ्या संख्येपेक्षा तिसऱ्या संख्येपेक्षा 30% व 34% कमी आहे. 34% कमी आहे. कमी तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्केने कमी असेल? किती टक्के कमी असेल? कमी असेल. सोपा क्वेश्चन आहे, एकदम साधा. बार बार घेतले त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. आणि ऑप्शन बघा, 10%, 7%, 5% आणि 15% आहे ना. 2, 3, 4. बरोबर. आता बघा क्वेश्चन काय म्हणते, काय करायचं लक्ष देऊन. दोन संख्या आहेत, ही पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे, ही तिसरी संख्या आहे. आता या दोन संख्येची तुलना कोणासोबत करतो लागलो? या तिसऱ्या संख्येसोबत. म्हणजे ज्यासोबत आपण तुलना करतो ती किती मानू बा? 100. का असं म्हणतोय? कारण 100 वर टक्केवारी काढणं सोपं आहे. काय म्हणते, पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा किती टक्केने कमी राहिलं? 30. 30% कमी म्हणजे पहिली संख्या किती आणि बाळगुण असेल ना? 70. आता दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा किती टक्केने कमी आहे? 34. तर 100 मग 34 गेलं किती राहिलं? 63. आलं की नाही? म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या आलं बा. पटलं बुद्धीला? हा. आता प्रश्न काय म्हणले की दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्के लागेल? कितीनं कमी आहे रे? 7 न. आन्सर 7 मारून मोकळे होऊ शकतात, पण नाही. किती टक्केनं म्हणले? कितीनं कमी आहे राजानो? 7 न. कोणापेक्षा म्हणजे राजानो? पहिल्या संख्येपेक्षा. कितीनं गुणाकार करू बा? 100. हे शून्य कटलं, हे शून्य. 7 7 कटलं म्हणजे किती टक्केनं कमी आहे बा? 10%. किती टक्केनं? 10. समजलं? आशा करतो की या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला समजत असेल. साधे सिंपल क्वेश्चन आहे. झालं? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं. सेम क्वेश्चन करून दाखवा मला. या टाईपचे क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन मी बार बार रिपीट का करतोय? दोन दोन तीन तीन क्वेश्चन एकाच टाईपचे घेतोय जेणेकरून तुम्हाला समजेल. आहे ना? चला, दोन संख्या क्रमशः तिसऱ्या संख्येपैकी 20% व 30% कमी आहे. कमी आहे. तर तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्केने कमी आहे? बरोबर बघतोय मी? आहे ना? आता बघा सेम क्वेश्चन आहे. आता आपलं काम करायचं म्हणजे पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. आता तिसरी संख्या काय म्हणणार? दोघांची तुलना कोणासोबत करते? तिसऱ्या संख्येसोबत. किती म्हणणार बघा? 100 म्हणणार. कारण 100 वर कॅल्क्युलेशन काढणं सोपं आहे. तर पहिली संख्या किती टक्केनं कमी आहे? 20. म्हणजे हे किती राजानो? 80. दुसरी संख्या किती टक्केनं कमी आहे? 30. म्हणजे किती राजानो? हे 70. बरोबर म्हणतोय मी? आता बघा, पहिली संख्या माहित आहे, दुसरी संख्या माहित आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीनं कमी आहे बा? 10 कमी आहे. कितीनं? 10. कोणापेक्षा म्हणले? पहिल्या संख्येपेक्षा. कितीनं गुणाकार करू बा? 100. हे शून्य, हे शून्य. 8 1 8, 8 1 8. 2 उरलं. 8 2 16. संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्केनं कमी राजानो? 12.5%. किती? 12.5%. समजलं? डाऊट बा? बिलकुल नाही. आहे ना? हे सटीक दोन टाईपचे क्वेश्चन घेतोय, तुमच्या बुद्धीत बसला असेल. आशा करतो की या टाईपचे क्वेश्चन समजला असेल. आता काही बरोबर लाईव्ह डायरेक्ट येत नाही की मी डायरेक्ट लिंक देतोय, है ना? लाईव्ह पण तुम्हाला येत आहे. ठीक आहे? हे समजलं? मी का अलविदा घेतोय थोडस, इथपर्यंत थांबतोय. कारण कृपा आहे थोडस तकलीफ होऊ लागली. एवढं मी जास्त शिकू शकत नाही. ऑलरेडी 4 तास शिकून आलोय. ते पुढे कंटिन्यू करतोय. टेन्शन. ठीक आहे? इथं मी थांबतोय.